भीतीच्या वातावरणात जो टिकून राहील ओके तोच खरा यशस्वी आणि तोच खरा मुकद्दर का सिकंदर होणार. सध्या भीतीचं वातावरण भरपूर पसरवलं जात आहे. ॲज वी स्पीक इंडेक्स परत 26,200वरनं परत खाली गडगडून मे इट विल गो टू 24,000 असं म्हणतात आहे. परंतु या वातावरणात जो टिकून राहील तो मुकद्दर का सिकंदर नक्कीच होणार आहे. ओके, आता रिटर्न ऑन इक्विटी किती चांगले असले ओके तरीसुद्धा तो शेअर अशा भीतीच्या वातावरणामध्ये ओके 10-15%, 20% सुद्धा पडू शकतो. त्यातच काही शेअर्स आहेत बघा. बँक ऑफ बरोडा ओके रिटर्न ऑन इक्विटी 17% आहे. नंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन उत्तम शेअर रिटर्न ऑन इक्विटी 17%. ओके, सिम्फनी तुम्हाला सांगितलं. ACC रिटर्न ऑन इक्विटी 17%. सिमेंटला तर भरपूर डिमांड असणार गोईंग फॉरवर्ड कन्स्ट्रक्शनमुळे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनसारख्या कॉन्ट्रॅक्टरला पण भरपूर काम असणार आहे बिकॉज ऑफ मोदीज बजेट्स. त्याचं पण रिटर्न ऑन इक्विटी 16% आहे. पण शेअर कुठे आहे? 24 रुपयाला आहे फ्रॉम हाय ऑफ 55. नंतर बँक ऑफ इंडिया 16% रिटर्न ऑन इक्विटी. GHCL ओके हा तर खूप फेमस शेअर आहे पण ह्याच्या प्रोडक्टला सध्या काय म्हणायचं खपत नाही आहे कॉस्टिक सोडामुळे. पण तर रिटर्न ऑन इक्विटी आहे 16%वर टिकून आहे. सेंट्रल बँक सेम थिंग रिटर्न ऑन इक्विटी. कॅनरा बँक, इंडियन बँक 15%. PTC फायनान्स 31 रुपयाला शेअर असू शकतो. 15% रिटर्न ऑन इक्विटी आहे. काय बोलायचं आता, 31 रुपयाला तुम्ही 100 शेअर घेऊन ठेवू शकता. बघा तुम्हाला पडतं का. रिटर्न ऑन इक्विटी 15% आणि याच्यावर नक्कीच 40-45पर्यंत जाऊ शकतो 2 वर्षामध्ये किंवा 1 वर्षामध्ये. त्यामुळे तुम्हाला किती रिटर्न मिळणार आहे? मे बी तुम्हाला 30% रिटर्न मिळेल. ओके, आता जर तुम्ही 31 रुपयाला घेतला तर तुम्हाला 10 रुपये वाढला तर तुम्हाला 30% रिटर्न इन 1 इयर मिळू शकतो. ओके, स्टेट बँक ऑफ इंडिया रिटर्न ऑन इक्विटी 15%. नंतर फेडरल बँक 15%. LIC हाऊसिंग फायनान्स पडीक शेअर आहे 550 रुपयाला आहे. मे बी आता 530, 520, 500 रुपयाला सुद्धा येऊ शकतो. याचं पण रिटर्न ऑन इक्विटी 14%. जो निग्लेक्टेड शेअर आहे. सगळे हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर आता निग्लेक्टेड आहेत कारण लोकांना वाटतं की हाऊसिंग फायनान्समध्ये काही ग्रोथ नाही आहे म्हणून. तर ग्रोथ असणारच आहे ना. 15-15 वर्षाचे यांचे ऑर्डर्स असतात राईट. आपण EMI देतो तो 15 वर्षासाठी देतो किंवा 10 वर्षासाठी देतो किंवा गेल्या वर्षीच्या मिळालेल्या ऑर्डर्समध्ये सुद्धा हे लोक अजून 10 वर्ष आरामात तरून निघतात. असं नाही की नवीन लोक कोणी लोनच घेत नाही. लोक घेत राहणार लोन. मे बी यावेळेला लोन ग्रोथ कमी असेल पण तरीसुद्धा 5% तर आहेच आहे लोन ग्रोथ LIC हाऊसिंग फायनान्समध्ये. विचिरा पेपर्स 14% रिटर्न ऑन इक्विटी. त्यानंतर GIC RE इन्शुरन्स कंपनी 14% रिटर्न ऑन इक्विटी आहे पण तरीसुद्धा हा शेअर 400च्या खालीच घुटमळतो आहे. ओके, P/E 6 असेल याचा. ओके, त्यानंतर बलरामपूर चीनी रिटर्न ऑन इक्विटी 14%. जम्मू काश्मीर बँक 14%. इंडियन ऑइल 14%. तर हे सगळे रिटर्न ऑन इक्विटी मोर दॅन 14% असणारे जे शेअर्स आहेत ते उत्तम शेअर्स आहेत फंडामेंटली. परंतु त्यासाठी तुम्हाला वाट बघायला लागेल. ओके, कधी ते वरती जातात ते आणि जेव्हा खाली येतील तेव्हा तुमच्याकडे द्रव्य पाहिजे ते हळूहळू घ्यायला पाहिजे. आता मे बी इंडियन ऑइल आला असेल 150 रुपयाला. तर मे बी तो 130वरनं 170 रुपयाला जाऊन परत आता 150ला आला आहे किंवा मे बी परत 130ला येईल. तर 130ला तुम्ही परत तो घ्यायला पाहिजे. ओके, कारण तो टेक्निकली ग्राफ बघून तुम्ही तो घ्यायलाच पाहिजे कारण फंडामेंटली हा शेअर